इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक भीषण वळणावर पोहोचलाय. त्यातच दुसरीकडे पाकिस्तान अण्वस्त्र मिसाईल बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर संचालकांकडून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे अमेरिकेकडून इतिहासात पहिल्यांदाच अण्वस्त्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाकिस्तानवर थेट आरोप केलाय. तुलसी गबार्ड यांनी या संदर्भात कबुली दिली आहे. पाकिस्तान, इराण, रशिया, चीन, उत्तर कोरिया अमेरिकेला टप्प्यात आणू शकतील अशी अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारे क्षेपणास्त्र विकसित करत असल्याची माहिती ही तुलसी गबार्ड यांनी दिली आहे. दरम्यान या संदर्भात अधिक बोलताना अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी सांगितले की गुप्तचर यंत्रणाच्या अंदाजानुसार रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान हे अण्वस्त्र आणि पारंपरिक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अनेक नवीन आणि प्रगत याशिवाय पारंपरिक क्षेपणास्त्र प्रशिक्षण प्रणालीवर संशोधन आणि विकास करत आहे, जे आपल्या अमेरिकेला त्यांच्या टप्प्यात आणतात. गुप्तचर यंत्रणांचे असे मूल्यांकन आहे की अमेरिकेला असलेला धोका सध्याच्या 3000हून अधिक मिसाईल संख्येवरून 2035 पर्यंत एकत्रितपणे 16,000हून अधिक मिसाईल पर्यंत वाढेल असं त्यांनी म्हटलंय.